स्त्री शक्ती आणि प्रत्येक वेळेला म्हणजे मगाशी आपण बघितलं तर मॅडमनी बोलता बोलता एका गोष्टीचा उल्लेख केला, ते म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. हा खरंच प्रत्येक घराने त्या स्त्रीकडे आणि घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याकडे खूप आदराने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. मॅडम, आज हे प्रमाण ना खूप वाढत आहे. अशा वेळेला सगळ्या बाजूनी जनजागृती तर होतेच आहे. अगदी. आणखी आम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे आम्ही सगळ्यांच्या घरात जात असतो, आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोलत असतो. काय सुचवाल किंवा काय सांगाल तुम्ही? मला वाटतं तुम्ही बरंच काही करताय. कारण ही जी जनजागृती करायची आहे ना, ही नुसतीच वृत्तपत्रांच्या मार्फत होणार नाहीये. कारण सुशिक्षित वर्ग किती आहे ह्यालाही महत्व आहे. परंतु तुमचं मात्र सगळेजण दृकश्राव्य माध्यमं जी आहेत ना, ती फार महत्वाची आहेत. रेडिओ हे एक सुद्धा महत्वाचं माध्यम आहे. पण त्याच्यामध्येही डॉक्टरांना बोलवून, समाजातल्या माणसांना बोलवून असे काही कार्यक्रम केलेत. आणि सोनोग्राफीद्वारे जेव्हा हा मुलीचा गर्भ आहे हे सांगितलं जातं ना, हे का सांगू नये ही मानसिकता सुद्धा बदलायला पाहिजे. म्हणजे समाजाचीच नुसती मानसिकता नाही, आमच्या डॉक्टरांची सुद्धा मानसिकता बदलायला हवी आहे. ही मानसिकता अगदी तळागाळापासून, म्हणजे आज जी मुलं आहेत ना शाळेमध्ये, त्यांच्याही मनावरती हे रुजलं पाहिजे की मला मुलगाच झाला पाहिजे असं नाही. कारण हीच मुलगी उद्या 25-30 वर्षानंतर सासू होणार आहे नाही, जी आता कॉलेजमध्ये आहे ती. तेव्हा तिची मानसिकता बदलायला पाहिजे की मला वंशाला दिवा हवा आहे, हे तिचं स्वप्न असता कामा नये. आणखी शिवाय तुमचे हे कार्यक्रम खेड्यापाड्यात जातात, तिथल्याही बायका बघतात. तेव्हा जेव्हा ही सासू आपल्या सुनेचं दूध तोडून टाकते मुलगी झाली म्हणून, त्यावेळेला तिची मानसिकता काय असते की मला मुलगा हवाय, मला नातू हवाय. हा नातू हवाय कारण मला माझं कुटुंब पुढे जायचंय. जोपर्यंत ही तिची सासूची मानसिकता बदलत नाही, आजीची बदलत नाही, तोपर्यंत पुढे काही होणार नाही. बरं, आता जरा मला तुमच्या नातवंडांबद्दल सांगा. कारण ते इतके छान चुणचुणीत सगळ्या गोष्टी, आणि त्यांच्याही पाठीमागे एक आजी उभी आहे ना खंबीरपणे. नाही, आजीच्यामुळे नाही नातवंड खंबीर, त्यांच्या आई वडिलांच्यामुळे आहेतच, पण तरी सुद्धा आजी. आजच्या आजीनं मला एवढंच सांगायचंय की मुलाच्या किंवा मुलीच्या संसारात फार ढवळाढवळ करू नये. आपले जे काही पूर्वीची गोष्टी आहेत त्याची आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची थोडीशी सांगड घालायला पाहिजे. एकसारखा माझा नातू कॉम्प्युटरवरती बसतो असं न म्हणताना मला सुद्धा तू थोडा कॉम्प्युटर शिकव आणि माझ्याकडनं सुद्धा तू गोष्टी ऐक, असं जर झालं ना तर मला वाटतं त्याचा जास्त फायदा होईल. नातवंड हुशार आहेत, चांगली आहेत. मोठी नात माझी आता मेडिकल कॉलेजमध्ये गेली आणि आज मेडिकल कॉलेजमध्ये जाणं म्हणजे पद्मश्री मिळवण्यापेक्षा सुद्धा जास्त मोठं असतं. कारण ती CET इतकी कठीण असते आणि इतक्या थोड्या जागा आहेत आपल्याकडे की या मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे कॉर्पोरेशनच्या किंवा गव्हर्नमेंटच्या आपल्याला सीट मिळणं म्हणजे खरोखरच अगदी अभिनंदनाचीच गोष्ट आहे. धाकटी मुलगी चांगली शिकते आहे, 8वीत आहे. नातू 10वीमध्ये आहे, त्याला पण डॉक्टर व्हायचंय, माझ्यामुळे नव्हे परंतु त्याला स्वतःलाच त्याने ठरवलंय. एकच छोटीशी गोष्ट धाकट्या नातवाबद्दल सांगते. एक दिवशी सुनबाई आणखीन माझा मुलगा दोघंही बाहेर होते. मी मुलाला अभ्यास करायला, धाकट्या मुलाला अभ्यास करायला तिने सांगितलं होतं. त्याला काही गणितामध्ये अडचण आली. तर आता खरं म्हणजे नेहमी काय झालं असतं की तो ठेवून देणार आणि म्हणणार बघू मग आई आल्यावरती. पण नाही, त्याने मला खाली दूरध्वनी केला आणि म्हणाला तू घरात आहेस का मोठी आई? म्हटलं आहे, मला एक गणितातली अडचण आहे. माझं थोडंसं धाबस दणडलं, कारण गणित म्हणजे माझा कच्चा दुवा. पण तरी म्हटलं बरं ये खाली. नंतर मी विचार करत होते की हा मुलगा आई नसताना माझ्याकडे का आला? कारण सुनेने आजीबद्दल चांगले विचार त्याला ऐकवले. नाहीतर अनेक घरांच्यात मी असं बघते की ठीक आहे मीच सगळं करणार आहे, आजी कशा करता पाहिजे. परंतु असं नाही. एकमेका सहाय्य करू अवैध धरू सुपंथ. एकमेकांनी जर एकमेकांना समजून घेतलं तेव्हा हे समजुतीचे विचार फार महत्वाचे आहेत. किती छान. कधी संपू नये अशा वाटणाऱ्या या गप्पा. कारण मॅडम जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा सरस्वती बोलत असते आणि आपणही सगळ्यांनी बघितलं की किती उत्तम विचार आज आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत. चला, गप्पा तर छान सुरू आहेत. काही प्रश्न, म्हणजे हे प्रश्न एक गंमत म्हणून आहेत. जवळचं काय वाटतं, कोकण की मुंबई? कोकण. कोकण. शिस्त लावणं कठीण कोणासाठी, मुलं की नातवंड? स्वतःला शिस्त लावणं जास्त कठीण. चला, मिळालं ना वेगळंच उत्तर. बरं, वापरायला कठीण काय, मोबाईल की कम्प्युटर? मोबाईल. मोबाईल. पुढच्या जन्मासाठी, पुढचा जन्म घ्यायचा झाला, हा प्रश्न खरं तर प्रत्येक ठिकाणी विचारला जातो आणि होतं.
पण तुम्हाला पुढचा जन्म कोणता घ्यायला आवडेल? स्त्रीचाच घ्यायला स्त्रीचा. आवडेल आणि डॉक्टर व्हायला आवडेल. स्त्री आणि डॉक्टर. चला, प्रश्न संपले. पण एका प्रश्नाचं उत्तर जे काय मिळालंय ना, त्याचा विचार प्रत्येक घरातल्या प्रत्येकाने करण्याची गरज आहे. ते म्हणजे शिस्त कुणाला लावायला आवडेल तर स्वतःला. म्हणजे स्वतःपासूनच सुरुवात केली की काही प्रश्नच उरणार नाहीत. तेव्हा आता तो क्षण सन्मानाचा. चला, होम मिनिस्टरच्या प्रथेप्रमाणे वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून ही सोन्याची नथ. अरे वा, फार सुरेख आहे. देवीला अगदी आवडेल अशी आहे. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. ही पैठणी. थँक्यू. फार आनंद झाला. कुठेतरी वाचलं होतं की देवीच्या मूर्तीला पैठणी नेसवताना त्या बायकांना खूप मेहनत करावी लागते. मला बघते जमते तर का, म्हणून नेसवून पाहते देवीला. होम सुंदर आहे. मिनिस्टरचा हा आजचा विशेष भाग. या विशेष भागात आपण आज डॉक्टर स्नेहलता देशमुख यांना पैठणी दिली. मला असं वाटतं आज साक्षात सरस्वतीच्या चरणी पैठणी पोहोचलेली आहे. तेव्हा कायम आपल्याही घरात आनंद नांदू दे, आपल्या घरात सुख समृद्धी नांदू दे असं म्हणतो. आणि होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.